रायगड जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची पार दुर्दशा झाली आहे। अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यांवर मोठमोठी डबकी तयार झाली आहे। सामान्य प्रवाशांबरोबर शाळकरी विद्यार्थ्यांनाही यामुळे प्रचंड त्रास होतोय। ही अवजड वाहतूक बंद करावी यासाठी शिवसेनेतर्फे आज चौल नाका इथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना शिवसैनिकांनी धक्काबुक्की केल्यानं काही काळ तणावपूर्ण वातावरण होतं। गोंदिया जिल्ह्याच्या नवेगाव बांध पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या मुगीटोला गावातून दूध टँकरनं शाळेत जात असलेल्या मुलीला भरधाव वेगानं मागून धडक दिल्यानं विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला। कल्याणी कांबळे असं मृत मुलीचं नाव आहे, तर इतर 4 विद्यार्थी जखमी झालेत। तिघांवर नवेगाव बांध ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एकाची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी भर पावसात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या पोस्टमार्टम रूम समोर ठिय्या आंदोलन केलं। जिल्हा परिषदेमधील सगळेच कर्मचारी पोस्टमार्टम रूमच्या समोर ठिय्या आंदोलनासाठी बसल्यानं जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी धाव घेऊन कर्मचाऱ्यांची आणि गुरव यांच्या कुटुंबियांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। पण गुरव यांचे नातेवाईक आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत गुरव यांचं पार्थिव ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।